नमस्कार. आजचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मार्केटिंग केलं नाही, तरी जग त्यांच्याबद्दल का बोलतं? मी 3 वर्षे सोशल मीडियावर पोस्ट टाकत होतो, पण लोक मला ओळखत नव्हते. हे वाक्य एका तरुण उद्योजकाने मला सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावर निराशा होती. लिंक्डइनवर पोस्ट, इंस्टाग्रामवर रील्स, युट्यूबवर व्हिडिओज सगळं चालू होतं, पण व्यवसाय तितका वाढत नव्हता. तो म्हणाला, "सर, मला अजून फॉलोवर्स हवेत." मी विचारलं, "का?" तो थोडा थांबला आणि म्हणाला, "लोकांनी मला ओळखलं पाहिजे." मग मी त्याला एक वेगळाच प्रश्न विचारला, "समजा उद्या सकाळी तुला 10 लाख फॉलोवर्स मिळाले, मग काय?" तो शांत झाला, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. हीच आजच्या काळातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. लोक प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत आहेत, विश्वासार्ह होण्याचा नाही. आणि मग मी त्याला एका अशा व्यक्तीची गोष्ट सांगितली, ज्याने कधी जाहिराती दिली नाही, कधी PR एजन्सी ठेवली नाही, कधी ब्रँडिंग कॅम्पेन केला नाही, तरीही त्याची कीर्ती 7 समुद्र ओलांडून गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज. कल्पना करा, 17वं शतक, ना इंटरनेट, ना मोबाईल, ना सोशल मीडिया, ना व्हायरल व्हिडिओ. पण तरीही डच व्यापारी त्यांच्याबद्दल लिहितात, इंग्रज अधिकारी त्यांच्याबद्दल बोलत आहेत, फ्रेंच प्रतिनिधी त्यांच्याबद्दल नोंदी करत आहेत, इटालियन प्रवासी त्यांचे वर्णन करत आहे. कसं शक्य आहे? कारण महाराजांनी एक गोष्ट समजली होती: प्रतिष्ठा निर्माण करावी लागते, प्रसिद्धी मिळवावी लागते, पण प्रतिष्ठा ती कमवावी लागते. त्या तरुण उद्योजकाला वाटत होतं, मार्केटिंग म्हणजे वाढ, पण महाराजांची कथा काहीतरी वेगळंच सांगते. लोकांनी महाराजांबद्दल काय लिहिलं? त्यांच्या सैन्याबद्दल? हो. पण त्याहून जास्त त्यांच्या नेतृत्वाबद्दल, शिस्तीबद्दल, धैर्याबद्दल, निर्णय क्षमतेबद्दल, चारित्र्याबद्दल. म्हणजे लोकांनी त्यांचा कंटेंट शेअर केला नाही, लोकांनी त्यांचं कॅरेक्टर शेअर केलं. हा फरक खूप मोठा आहे. आज अनेक जण पर्सनल ब्रँडिंग शिकवतात, कसं बोलायचं, कसं दिसायचं, कसं व्हायरल व्हायचं. पण फार कमी लोक सांगतात कसं विश्वासार्ह व्हायचं. कारण सत्य हेच आहे, लोक तुमच्या पोस्ट विसरतात, लोक तुमची वचने लक्षात ठेवतात, लोक तुमचे व्हिडिओ विसरतात, लोक तुमचे वर्तन लक्षात ठेवतात. त्या तरुणाला मी विचारलं, "तू फॉलोवर्स वाढवतोस की ट्रस्ट?" त्याच्या चेहऱ्यावर अचानक शांतता आली, कारण त्याला पहिल्यांदाच समजलं तो चुकीचा खेळ खेळत होता. सामान्य लोक विजिबिलिटीच्या मागे धावतात, नेते क्रेडिबिलिटीच्या मागे धावतात. सामान्य लोक विचारतात, "लोक माझ्याकडे बघत आहेत का?" महान लोक विचारतात, "लोक माझ्यावर विश्वास ठेवतात का?" आणि इथेच ओळख बदलते. तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर राहत नाही, तुम्ही ऑथॉरिटी बनायला सुरुवात करता. आज रात्री तुमच्या सोशल मीडिया अकाउंटकडे पाहू नका, तुमच्या रेप्युटेशनकडे पहा. स्वतःला 3 प्रश्न विचारा: मी दिलेली वचने पाळतो का? लोक माझं नाव ऐकल्यावर विश्वास ठेवतात का? आणि जर उद्या माझे सगळे फॉलोअर्स गायब झाले, तरी माझी प्रतिष्ठा जिवंत राहील का? कारण फॉलोअर्स विकत घेता येतात, रीच वाढवता येतो, व्हिजिबिलिटी निर्माण करता येते, पण विश्वास तो फक्त कमवावा लागतो. आणि म्हणूनच 350 वर्षानंतरही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदराने घेतात. कारण त्यांनी पर्सनल ब्रँड बांधला नाही, त्यांनी कॅरेक्टर बांधलं. आणि कॅरेक्टरने रेप्युटेशन निर्माण केली, आणि रेप्युटेशन ती काळालाही हरवते. धन्यवाद.